आजी आजी काय करतेस? कुठं घेऊन चाललीये मला? सोड. मसनात घेऊन चालली अशी मी तुला मसनात जायची लय घाई झाली आहे ना. काय बोलतेस ग? मी काय चुकीचं बोलतीये ग? त्या कंपाऊंडरशी लगीन केलं तो तुला मसनातच पोहोचवणार आहे. कोर्टानं आणि पोलिसांनी जर त्याला सोडलं ना तर मी नाही सोडणार, त्याला घरातच घेणार ना मी. आजी ते आपल्या घरात नाही राहते, आपण त्यांच्या हॉटेलमध्ये राहतोय. मग हिथं कुणीच राहायचं नाही आणि थांबायचं बी नाही, आणि तू त्याच्याशी लगीन करायचं नाही. मी तुझं वाटोळ होऊन देणार नाही. आजी काय वाटोळ होणार नाही हा? मला त्यांच्याशीच लगीन करायचं आहे, आणि तुम्ही जर मला त्यांच्याशी लगीन नाही करून दिलं तर मी जन्मभर अशीच राहील. राहा जन्मभर तशीच राहा, मी पोषण तुला. पण त्या मुडद्याशी लगीन करायचं नाही. माझ्या मंजूला मारले त्यांनी, त्याला किड पाडत्याल. आजी डॉक्टरांनी काहीच केलं नाहीये. हा कोर्टाचा निकाल काय लागला तुला माहित आहे ना? ते निर्दोष सुटले, तरी पण का सारखी त्यांच्यावर आरोप करत असतीस? तर मी त्याला चांगलंच ओळखते. अगं सगळ्या बाई माणसावर वाईट नजर आहे त्याची. अगं आजी काय पण बोलू नको, मी डॉक्टरांसोबत असते, मला माहित आहे ते कसं आहेत. अगं दवाखान्यात एखादी बाई जरी आली ना तिच्याकडे वर नजर करून पण बघत नाहीत ते. हो लय तळाक नाही का तो? अगं काय त्याने ना जादू टोना केलाय तुमच्यावर, कुणास ठाऊक. सगळी आंधळी झाल्यात नुसती. पण एक दिवस मी तुमचं डोळं उघडून त्या कंपाऊंडरचा सगळा 7-12 बाहेर काढते की नाही बघा तुम्ही. ठीक आहे, तुला काय करायचं ना ती कर. डॉक्टर आले, मी चालली. अरे त्याची किरडी ढासाळली त्याची, त्याचा मुडदा बसवला, त्याच्या पालखीचा धूर निघाला लवकर. अरे डॉक्टर सुटलं रे डॉक्टर निर्दोष सुटलं रे डॉक्टर निर्दोष सुटलं. हे दांगडांगणात तडक दांगडांगणात तडक दांगडांगणात रग दांगणात दांग दांग. आयो मजा तुम्हाला मोबाईल भेटणार वय दाजीन कडनं. दांगडांगणात तडक दांगडांगणात तडक दांगडांगणात तडक. हवं मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, डॉक्टरांना काय होणार नाही, त्यांनी काहीच केलं नाही. होय खरं आहे तुझं. ब्रेकिंग न्यूज, डॉक्टर अजित कुमार देव यांची सर्वच्या सर्व गुन्ह्यामधून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात एकही स्ट्रॉंग पुरावा पोलिसांकडे नसल्यामुळे त्यांना या केसमधून सोडण्यात आले आहे. आपण पाहताय त्यांच्या सुटकेचा त्यांच्या समर्थकांना आणि त्यांच्या जवळच्या माणसांना किती आनंद झालाय. बघू शकता तुम्ही, हे बघा. काय म्हणला होतास? मी कुठं काय म्हणलं अजून? नाही कोर्ट ठरवेल डॉक्टर दोष आहेत का निर्दोष आहेत. आता कोर्टाने डॉक्टरांना निर्दोष ठरवलंय. मला का नाही काय करून काय नको असं झालंय बघ ना. एक काम करतो, काय नको करू. अरे माकडा तसं नाही, मला लय मोठा आनंद झालाय. गावात आहे ना, गावात बँच लावतो, अशी मिरवणूक काढतो, आजच्या गावात गुलाल उधळतो, नाहीतर गावात ना सगळं फटाके लावून टाकतो. ह्या सगळ्या लिस्ट आहे, लिस्ट तुला देतो मी करून. ती पटकन जा आणि तुझ्या मॉल मध्ये घेऊन ये. मग पटकन पैसे दे. अरे माकडा, अरे किती आनंदाचा दिवस आहे ह्यो. डॉक्टर सुटले तू काही पैसे घेऊन बसलेस. तर पैसा करू नकोस, काय वर घेऊन जाणारच वय. मांडून ठेवू डॉक्टरच्या नावावर. म्हणजे कधीच भेटणार नाही पैसे. काय बोलस? मी म्हटलं की डॉक्टर आताच सुटलेत ना, ते पैसे कसे देणार? तुझ्या खात्यावर लिहून ठेवतो. अरे बाबा काय म्हणतोस तू? लिहून. अरे हे काय ह्याच्या पुढच्या घरचं बनली. अरे तुला माहित आहे माझ्या डॉक्टरांसाठी काळीच भट काढून ठेवेल. आपलं कसं आहे, कुस्ती चितपट आणि दोस्तीत पाचपट एका बुकीत त्याचा. काय काय बोलत बसलाय, अक्कल बिक्कल काय करा तुला? अरे डॉक्टर येतील तिकडे, चल बघू चल. मी बोलत बसलोय का? आयुष्यपत कसलं हुशार आहे डॉक्टर. त्यासनी पहिल्यांदा जेव्हा पकडलं ना तेव्हा वाटलं होतं आता सगळं संपलं. ती काय बाहेर येत नाहीत. पण कसला गेम खेळला डॉक्टर कोर्टात. ती जर खुनी नसताना मी तर प्रेमातच पडली असते त्यांच्या. नाही नको बाबा, ती लय हुशार माणूस आहे आणि कसलं शास्त्र डोक्याचं आहे. मला हिरोईन व्हायचं आहे ना, म्हणून मी त्यांच्या संग आहे, नाही तर त्यांची सावली पण नको मला. डिंपल काय ग, काय झालं? कुठल्या विचारात हरवलीस? अगं आता सुटले की डॉक्टर, आता कशाला काळजी करतेस? लग्ना बिग्नाचं टेन्शन घेतलंय का काय?
नाही मम्मी, तुझं आपलं काहीतरीच असतंय बघ. आता डॉक्टर सुटणार आहे ना, म्हणून मी खुश आहे बघ. वय आता समधी न टळली बघ. आता कुठली बाधा नको. लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला लागू. कधी एकदा तुझ्या डोक्यावर अक्षदा पडतात असं झालंय मला. नाहीतर मागचा काही दिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता. रातची झोप उडाली होती बघ. वाटायचं डॉक्टरांना खरंच शिक्षा झाली गेली तर माझ्या लेकीचं कसं होईल, तिच्या लग्नाचं कसं होईल, तिच्याशी कोण लगीन करेल. पण आता देवाच्या कृपेनं समजा चांगलं झालं बघ. होय, खरं आहे तुझं. आणि आता आपण ना वेळ वाया घालवायला नको. लवकरात लवकर लगीन करून टाकू आणि आतापासूनच कामाला लागू की. हा वय मला पण कधी एकदा ही खोटं खोटं लगीन करून मुंबईला जाऊन हिरोईन होती ना, असंच झालंय. बारा एके बारा, 12 दुने. नाम्या उघडच दुकान. दुकान नाही, मॉल बोलायचं. काय बोलायचं? ठीक आहे, एक बिस्किट पुढे दे. अगोदरची उधारी दे. 800 रुपये बाकी आहेत तुझे. देतो ना. देतो ना, काय देतो ना. आणि देतो तुला. हे घे. आणि एक टोस्ट पण दे. हा टोस्ट पण कमी कर. हे घे. आता 1000 रुपये राऊंड फिगर झाले का? 1000 रुपये लवकर आणून दे मला. ठेव ना लिहून. देतो ना. अरे उपकार करतो काय? ए! अरे नाम्या, वो उधर उजवीकडे गया है, इधर नहीं है. अरे मेल्या, उठ पहिला. लपून बसतोयस काय? मी काय खाती का काय तुला? बरू म्हातारीवरच गेलीस लग. बोल काय? इकडे काय तुझ्या कामाचं माझ्या हा. अगं तुझीच वाट बघत होतो मी. म्हंटल अजून कशी येत नाही, अजून कशी येत नाही. बरं झालं आलीस तू. बोल बोल काय काय? हे बघ, धर, हे पैसे घे. खरंच म्हणून अख्खे मला तुझा लय आधार आहे बघ. आता ना ऐक जरा मी काय सांगते ते. हे पैसे घे आणि तुझ्या ओळखीतला चांगला एखादा वकील बघ आणि माझ्या नवऱ्याला सोडून आण. अख्खे ही 100 रुपये फी वकिलासाठी लय नाही होणार ना? अगं एवढे पैसे ठेवणार कुठे त्यो? मला तर ही 100ची नोट माझ्या हातात ठेवायला पण भीती वाटते. ते इन्कम टॅक्स वाल्यांची धाडबीड पडली तर? अगं कुठल्या जमान्यात राहतेस तू? 100 रुपयात कुठला वकील येणार आहे? आता माझ्याकडे नाहीत पैसे तर काय करू मी? हे तुझ्या नवऱ्याला कळायला पाहिजे होतं ना. नको तिथे काय काय बोलत असतो तो. काय करत होती ते कोर्टात बोलायची? असा 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 करून फेकत असतो नुसता. होय अरे, तू म्हणतोय ते समजा बरोबर आहे म्हणून तर तुला सांगते. तू त्यांना सोडून आण, मग बघ चांगली बघते त्यांच्याकडे. आणि ना त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावते, म्हणजे काय फेकायचं बी नाही काहीच नाही. तू त्याच्या तोंडाला चिकटपट्टी लाव, नाहीतर काय करायचं ते कर. पण म्या कसं आणू ना सोडून? नाही नाही, तू काय बी कर, मला नको सांगू. मला माझा नवरा पाहिजे. तिथं आमच्या घरातल्यांना त्यांचं काय बी पडलं नाही अरे. नुसतं आपल्या येड्या का त्या डॉक्टरच्या मागे फिरत असतात. आणि अख्ख्या गावात तुझ्यासारखा हुशार माणूस कोणतरी आहे का? हा मग आपण लय हुशार आहे. अगं हुशार माणूस पण म्हणतो की हा किती हुशार आहे, लय हुशार आहे. हा, अरे तू हुशार आहेस ना, म्हणूनच तुला सांगते माझ्या नवऱ्याला सोडून आण. अगं अक्के मला नाही जमणार ते. तू एक काम कर ना, डॉक्टर आता सुटून आलेत की नाही, हा, त्यांना सांग सोडवायला. अरे ते काय वकील आहेत होय? हा मग कोर्टात बघितलं नाही का तू? एवढ्या मोठ्या केस मधून सोडून घेतले स्वतःला. आणि तुझ्या नवऱ्याची केस तर अशी चिंदी आहे, चिंदी. हा ते बरोबर आहे, पण काय रे, ते मला मदत करते? काय नाही करणार, अख्ख्या गावाची मदत करतात ते. तुझी काय नाही करणार. अगं तू तर घरची आहेस. अगं तू त्यांच्या होणाऱ्या बायकोची आत्या आहेस, आत्या. तुझी काय नाही करणार. सोडतील तुझ्या नवऱ्याला. आणि त्यांना सांगायचा अजून एक फायदा, ते पैसे बी नाही घेणार. पैसे बी वाचतील तुझे. हा हे बरोबर आहे बघ. आता जाते डॉक्टरांकडे आणि त्यांना सांगते माझ्या नवऱ्याला सोडून आणा. गेलं ना तुझं टेन्शन? जा, म्हणजे माझं पण टेन्शन जाईल. काय? अगं म्हणजे जा डॉक्टरांना भेट. हा जाते मी. ते पैसे दे माझं. कुठले पैसे? अरे आता दिलेलं. आता दिले? अच्छा ते 100 रुपये. हा ते परत देऊ तुला. काय मेंदू बिंदू काय तुझ्या गुडघ्यात आहे का रे?
दे पहिलं माझं पैसे. आता लगेच देऊ. आता देतो का नाही र? मी काय म्हणतो 50 घेऊ का याच्यातले? आणि मेल्या इकडं 50 घेतोय. अगं एवढा मोठा सल्ला दिला तुला मी, काहीतरी दे. अरे असं सल्ल्यासाठी जर मी पैसे गोळा करत बसले असते ना तर कवाच बंगला बांधून राहायला गेले असते. अरे तुला माहित नाही का, जेव्हा बघावं तवा फक्त मी सल्लच देत असते. तुझं नाव पण सल्ला ठेवायला पाहिजे होतं. नको ना. चल जाती मी. जा जा. हं. हळू जा. हा हळू मानलाच कल शिजाटके देत जाती नुसती. चला आपलं काय उधारीच 12 एके 12 12 2 24. ऐका दाजीबा, ऐका दाजीबा, ऐका दाजीबा. ओ दाजी, मम्मीने बोलवलंय तुम्हाला. हा हा या या. दाजीबा दाजीबा. मम्मी दाजी आलं तर. डॉक्टर सगळं नीट बघून घ्या. तुम्ही जाताना ध्यान ठेवायला सांगितलं होतं ना, जसंच तसं आहे बघा सगळं. बापू दादा तुमच्यावर विश्वास आहे माझा, आणि तुम्ही आहेत म्हटल्यावर मला कसलं टेन्शन आहे. डॉक्टर तुम्ही जेलामध्ये असताना आमच्या कुणाच्याच डोळ्याला डोळा लागला नाही बघा. डिंपल तर बघा पार वाळून गेली. आता तुम्ही सुटून आला म्हणल्यावर वाईट चमक आली तिच्या चेहऱ्यावर. तुमच्या काळजीनं आमची बी तोंड सुकली होती. व डॉक्टर चप्पल काढा. सावकाश. मी आपण लय सुकलो होतो बघा, पण काळजीमुळे नाही, मला मोबाईल भेटणार का नाही ह्याच्या काळजीमुळे. हा तो द्या. मंगलताई राहू द्या, नका ओरडू त्याला. आणि मंगलताई मी सुटणारच होतो, मी काही केलंच नव्हतं. बाकी तुम्ही जो माझ्यावर विश्वास ठेवलात, मला पाठिंबा दिलात, त्याबद्दल मी खरंच आभारी आहे तुमचा. हाय का आता आभार मानून फरक करताय वय आम्हाला? आपल्या माणसाचं कुणी आभार मानतं का? तुमच्या याच प्रेमामुळे मी कधी एकदा इथे येतो असं झालं होतं. बाकी तुमच्या जेवणाला मी खूप मिस केला. या बया काय बनवून आणू सांगा, लगेच बनवून आणते. तुमच्या हातचा शिरा मला खूप आवडतो, तो प्लीज बनवता का? अहो विनंती कसली करताय? आताच तुम्ही काय म्हणला होता, आम्ही तुमची माणसं आहे. मग आपल्या माणसाला हक्कानं सांगायचं असतंय काय पाहिजे ती. ही बघा लगेच जातीन बनवून आणते बघा. हा मम्मी मला पण पाहिजे बदाम बिदाम सगळं टाकून. चल चल चल. तुमचं बोलून झालं असेल तर पुढच्या तयारीला लागायचं का? म्हणजे लग्नाच्या. डिंपल मी आत्ताच आलो ना, लगेच लग्नाचा विषय काढू नकोस. मला जरा शांतता हवी. जावय हं? असं का शांत बसलाय? नाही काय नाही, बोला तुम्ही. आता मी काय बोलायचं डॉक्टर, तुम्ही काय बोलायला ठेवलंय होय? अहो तिथं कोर्टात तुम्ही समध्यांची बोलती बंद केली. कसलं हुशार माणूस हाय हो तुम्ही.
अख्ख्या उभ्या आयुष्यात मी पाहिलं नाही तुमच्यासारखा हुशार माणूस. मी समजायचे माझा नवरा लय हुशार, पण त्याच्या 10 पटीनं तुम्ही लय हुशार आहे बघा. म्हणूनच तुमची जावई म्हणून मी निवड केली. आणि मला पहिल्या दिवसापासून माहिती होतं तुम्ही नक्की सुटणार. काय हो डॉक्टर, अहो एवढं मी तुमचं कौतुक करते, बोला की काहीतरी. आलंय माझ्या लक्षात, तुमच्या नवऱ्याला सोडवायचं असेल ना आता. बया 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 बया, काय म्हणावं आता तुम्हाला. अहो किती पण कवडा असावा असं माणसानी. खरंच बाया, उगच नाही लोक तुम्हाला देव माणूस म्हणत. काय हो, तुम्हाला काय कसली ती सिद्धी बिद्धी प्राप्त झाली का काय हो? नाही नाही, असं काही नाही. नाही 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 नाही, झाली या. मला तर वाटतंय नक्कीच झाली या. त्याच्याशिवाय तुम्ही ओळखणार हाय होय. बरं आता तुम्ही ओळखलंच आहे ना, तर तुम्हाला बोलतेच मी. तेवढं जेलमधून माझ्या नवऱ्याला सोडून आणा ना. नाही काय तुम्ही ना लय भारी केस लढला बघा, एवढी भारी वकिली केली, निर्दोष बी सुटला. मग तुमची आणि त्या जजची चांगली ओळख झाली असेल ना, मग तेवढा वशिला लावा ना काहीतरी. बरं बघतो मी, या तुम्ही. हा, मला वाटलंच होतं तुम्ही नाही म्हणणारच नाही म्हणून. बया डॉक्टर, तुम्ही आला तर या हॉटेलला कसली शोभा आली. बस बस, मी म्हणालो ना आणतो सोडून, बस झालं कौतुक. या तुम्ही. हे बघा, हे असं असतंय तुमचं. काय बया, लोक कौतिक करून घेण्यासाठी किती धडपड करतात, काय काय करतात. आता मी एवढं तुमचं कौतुक करते तरी बी तुम्हाला ते नकोस वाटतंय वय. खरंच बया, तुम्ही ना लय म्हणजे लय मोठा देव माणूस आहे बघा. आत्या या तुम्ही. होय होय, जाते मी. फक्त तेवढं माझ्या नवऱ्याचं बघा. हा, अव शिरा तयार झालाय, सासूबाईंनी बोलवलंय तुम्हाला. येत आहे ना? चला की मग. खरंच दुखतंय काय? बसा. ठीक आहे, गरमागरम शिरा. डिंपल, तू बी खा त्यांच्या सोबत. नाही. अरे वा, छान वास येत आहे. ए मम्मी, अगं मला पण दे की शिरा. अगं मी किती मदत केली तुला. कसली मदत केली र? हा, सारखं कोरड्या रव्यात साखर टाकून खात होता, त्यानंच पोट भरलं असेल तुझं. देती, चेहरा बघा लगेच. दाजी, मग तुम्ही तिकडे जेलमध्ये लय मजा केली असेल ना? टोन्या, ते काय फिरायला गेले होते का असे प्रश्न विचारतोयस? ए गबस ग तू वाईच. दाजी, आणि तिकडे जेलमध्ये अंधार असतोय. का तुला जायचंय जेलमध्ये? गप खाऊन घे ना. ए वाईस, तू गबस की ग. मी विचारतोय ना त्यांना, तू का मध्ये मध्ये बोलते सारखी? दाजी एक काम करा, माझं दीदी बरे का नाही उद्याच लगीन करून टाका, म्हणजे का नाही मला मोबाईल भेटेल. हा टोन्या, लगीन होणार आहे पण तुला मोबाईल बिबाईल काय मिळायचं नाही. ए मम्मी, अगं दीदी बोललेली की भेटणार. ए दीदी अगं बोल की. सांगितलं नाही एकदा? हा डॉक्टर, मी काय म्हणत होती, म्हणजे आमच्या समजाचंच मत आहे, तुमचं लगीन लवकर करून टाकू. म्हणजे कसं येळ झाला नको ना, जवळचाच मुहूर्त बघून करून टाकूया. चालेल, मस्त वाजत गाजत लग्न करू. काय सांगताय? मी ह्यांना सांगते म्हणजे ही खुश होत्याल आणि आम्हाला तयारीला लागायला. बरं बसा तुम्ही, चालू द्या तुमचं. ए मम्मी, मला मोबाईल पाहिजे मम्मी. होय शपथ, डॉक्टर तुम्ही एवढ्या लवकर लग्नाला तयार व्हायला असं वाटलंच नव्हतं बघा. आता एकदाचं लग्न झालं ना तर मुंबईला जायचं. मला अजिबात इथं राहायचं नाही. मला आता लय बडी हिरोईन व्हायचंय बघा. एक तर तुमच्यामुळे माझं स्वप्न पण अपूर्ण राहिलंय.
डॉक्टर हो कुठं हरवलाय तुम्ही? मी तुमच्याशी बोलतीय. नाही ती बाई बाई कोण बाई? हवं तिकडे तर कोणीच नाहीये. काय चाललंय तुमचं? ते काय बी नाही. मला मुंबईला जायचंय म्हणजे जायचं. ध्यानात ठेवा.